भारतामध्ये दरवर्षी 20,000 लोक डॉग बाईट रेबीज होऊन मरतात. थोडं कन्व्हर्जन केलं तर दर अर्ध्या तासाला एक माणूस कुत्रा चावून मरतो. ते मरण अतिशय हॉरेबल असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही YouTube वरती व्हिडिओ बघू शकता. रेबीज या रोगावरती उपाय नाही आणि रेबीज होऊन जो माणूस मरतो तो माणूस शेवटचे 3 ते 4 दिवस, ज्याला हायड्रोफोबिया असं म्हणतात, की त्याला पाणी पिता येत नाही. तहान लागते पण पाणी पिता येत नाही, कारण घशातले जे स्नायू आहेत त्यांचे स्पॅझम चालू होतात त्या विषाणूमुळे आणि अतिशय तडफड होऊन असा मृत्यू कोण शत्रूला पण लाभू नये अशा प्रकारचा तो मृत्यू मरणाऱ्या करता आणि त्याच्या भोवतीच्या लोकांकरता असतो, की ज्याच्यावरती जगामध्ये कुठेही उपाय नाही. हा रोग झाल्यावरती त्याच्यावरती उपाय नाही. आणि भारतामध्ये हे जे 20,000 लोक मरतात यांची आपल्याकडे शासकीय पातळीवरती दखल घेतली जात नाही. याचं कारण आत्तापर्यंत रेबीज हा नोटिफायबल डिझीज नव्हता. त्याच्यामुळे रेबीजचे रुग्ण हे एकतर हॉस्पिटलमध्ये मरत नाहीत, त्यांना घरीच पाठवतात उपाय नसल्यामुळे आणि ते घरी मेल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड होत नव्हतं. त्यामुळे सरकारी आकडा 200 आहे, की भारतात 200च लोकं मरतात. पण सायंटिफिक सर्व्हेलन्समधनं आलेला आकडा 20,000 आहे. कदाचित त्याच्यापेक्षा खूप जास्त लोकं मरत असतील.